अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की सुख म्हणजे काय किंवा आपण सुखी जीवन कसं जगू शकतो. तर विचार केला ना खूप सोपी गोष्ट आहे सुखी राहणं किंवा आनंदी राहणं. तर आपण ना आपल्या मनाच्या भावनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्या मनातच सुख आणि दुःख हे दोन्हीही वास्तवाला असतं. आपण एखाद्या वाईट गोष्टीचा विचार केला तर आपल्याला दुःख होतं किंवा आपल्या पूर्व आयुष्याबद्दल आपल्याला कोणी त्रास दिलेला असेल, कोण बोललेलं असेल किंवा आपल्याबद्दल एखादी वाईट घटना घडलेली असेल, आपल्याला खूप त्रास झालेला असेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे यश पाहिजे होतं ते भेटलेलं नसेल, ह्या गोष्टीचा आपण विचार केला तर तुम्ही आहे ह्या क्षणाला पण दुःखी होऊ शकता. तर ह्याच्याच उलट तुम्ही तुमच्या पूर्व आयुष्यामध्ये किंवा आता चालूच्या आयुष्यामध्ये तुम्ही जगत आहात त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल कुठल्या चांगल्या गोष्टी घडल्या, तुम्हाला कुठल्या तुमच्या मनासारख्या घटना घडल्या किंवा म्हणजे कुठले असे क्षण होते की त्या क्षणाला तुम्हाला खूप आनंद भेटला, ह्या क्षणाचा तुम्ही आत्ता विचार केला की तुम्ही आनंदी व्हाल. तर मग विचार करा, आपण ना दुःखाला असं कवटाळून बसतोय. आपण झाडच आहे, समजा एक झाड आहे, एक दुःखाचं आहे आणि एक सुखाचं आहे. तर आपण सुखाच्या झाडाला मिठी नाही घालत, आपण दुःखाच्या झाडाला मिठी घालतो आणि आपण म्हणतो की आपल्याला दुःख सोडत नाही. आपणच त्याला मिठी मारली आहे तर ते आपल्याला कसं सोडन. त्याच्याऐवजी आपण जर सुखाला मिठी मारली तर आपण सुखीच हो. आपण अशा डोक्यामध्ये किती विचार दिवसभर घोंगावतात. हा काय बोलला, तो काय बोलला, ह्यानं माझा अपमान केला किंवा माझी अशी एक इच्छा होती, माझं स्वप्न होतं ते पूर्ण नाही झालं. ह्या गोष्टीचा आपण खूप विचार करतो आणि त्याच्यातून काय होतं, आपल्याला ट्रेस होतं, डिप्रेशन होतं, आपल्याला दुःख वाटतं, तणाव, चिडचिडापण, म्हणजे कशात मन लागत नाही. तर मग ह्या गोष्टी होतात. जर ह्याच्याच उलट आपण असा विचार केला की नाही का, मला ह्या क्षणाला हे भेटलं होतं. तुमच्या आयुष्यात पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आनंदाचे आणि सुखाचे असे दोन क्षण असतात. दुःख पण असतं आणि सुख पण असतं. मग आनंद पण असतो आणि दुःख पण असतं. मग दुःखाचे क्षण नाही आठवायचे. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कधी होते, कधी तुम्हाला तुमच्या मनासारखा चांगला आनंद भेटला होता किंवा तुमची कुठली अशी इच्छा होती की जी पूर्ण झाली होती, त्या क्षणाचा तुम्ही विचार करायचा. तुम्ही आहे ह्या स्थितीला पण आनंदी होऊ शकता. समजा तुम्ही आता घराच्या राहाडगाडीतून कुठंतरी बाहेर गेलाय, फिरलाय, तिथे तुम्हाला ते क्षण असतील, निसर्गरम्य वातावरण असेल, ते क्षण तुम्ही आठवा, बघा तुम्हाला लगेच आनंद भेटेल. तर मग ह्याच्यातून असं आपण काय समजून घेऊ शकतो की सुख आणि दुःख हे आपल्या हातामध्ये, आपल्या मनाच्या त्या भावना आहेत, आपल्या मनातले तरंग आहेत. आपण दुःखाला जास्त खतपाणी घातलं तर ते दुःखच मोठं होतं आणि जर तुम्ही सुखाला खतपाणी घातलं तर सुख मोठं होतं. त्यामुळे दुःखाचा जास्त विचार नाही करायचा किंवा त्याच गोष्टीचा विचार करून त्रास नाही करून घ्यायचा. त्याच्यातून निष्पन्न काहीच निघत नाही, उलट तुम्हाला त्रास होतो. त्याच्यापेक्षा तुम्ही सुखाचा क्षणाचा आनंद घेतला. तुम्हाला छान एखाद्याला भजन आवडतं, नामस्मरण आवडतं, कुणाला गाणी आवडतात ऐकायला, ती छान ऐकली, मस्त छान, बघा प्रसन्न वाटतं आपल्याला. सुखी राहणं आपल्या हातामध्ये आणि दुःखी राहणं पण आपल्या हातामध्ये. बरं, दुःखी राहून तुम्हाला काय प्राप्त होतं? डिप्रेशन, चिंता, एन्झायटी, चिडचिडेपणा, तुम्हाला म्हणजे सगळं त्रासच होतो. आणि सुखामधून तुम्हाला बघा किती छान वाटतं, तुम्ही प्रसन्न राहता, तुम्ही आलेल्या गेल्याशी किंवा घरातल्या व्यक्तीशी तुम्ही छान मनमोकळेपणाने बोलता, हसता. मग त्या व्यक्तींना पण आपण आवडायला लागतो. आणि खरं सांगू का, लोकांपेक्षा ना आपण आपल्याला आवडायला लागतो. ज्या दिवशी आपण स्वतः आनंदी राहतो ना, तेव्हा आपल्यालाच आपण आवडतो. दुसऱ्याला आवडो अगर न आवडो, तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला लागता, आनंदी राहतात त्या क्षणी. मग हे आनंदी राहणं आपल्या हातात आहे, सुखी राहणं आपल्या हातात आहे. आपण दुःख नाही उडून घ्यायचं, सुख उडून घ्यायचं. आणि निसर्गाचा नियम आहे, तुम्ही ज्या गोष्टीला जास्त खतपाणी घालताना त्या गोष्टी लवकर मोठी होते किंवा ती इच्छा लवकर पूर्ण होते. म्हणजे ज्या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करताना, कुठल्या पण गोष्टीचा असू द्या, तुम्ही सुखाचा जास्त विचार केला ना, तुमच्या आयुष्यामध्ये सुखच येणार. आणि तुम्ही दुःखाचा जास्त विचार केला ना तर तुमच्या आयुष्यात दुःखच येणार. त्यामुळं कशाला दुःखाचा विचार करायचा, माहीत नाही आयुष्य किती आहे, क्षणभंगुर आयुष्य, ह्या क्षणाला आहे तर पुढच्या क्षणाला नाही आहे. झालंय दुःख आहे, ठीक आहे, आपलं कर्म म्हणून सोडून द्यायचं. झालेला त्रास असतो, काही घटना किंवा आयुष्यात घडलेलं असं नाही विसरता येत, प्रयत्न करायचा. ठीक आहे, माझं प्रारब्ध असेल, माझे काही पूर्वी कर्म असतील ते फिटले म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि सुखाला आकर्षित करायचं, आनंदी राहायचं.
आनंदाला जास्त खतपाणी घालायचं की जेणेकरून स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आनंदच येऊ द्या. माझ्यामुळं पण कुणाला त्रास नको आणि दुसऱ्यांमुळं पण आपण त्रास नाही करून घ्यायचा. हा नियम ठेवायचा. आपण पण कुणाला दुखवायचं नाही, लोकांमुळं पण आपण दुःखी व्हायचं नाही. आपण आपल्या धुंदीत जगायचं. जीवन एकदाच आहे, मनुष्य जन्म एकदाच आहे, त्यामुळं तो छान जगायचा. आपल्या बुद्धीला पटन असं नियमाने आपल्याला जे आवडतं ते करून लोकाला त्रास न देता हे तुम्ही बघा, जगून बघा. असं लोकाला कुचकं पाचकं नाही बोलायचं, काही करायचं नाही. ज्याला त्याला आपापल्या मार्ग मोकळं सोडू द्यायचं. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं हे आपण करायचं. बघा, ज्या दिवशी तुम्ही असा विचार कराल ना त्या दिवशी खरंच तुम्ही सुखी झालेला असाल. सर्वांना श्री स्वामी समर्थ.